गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सगळ्यांना नमस्कार आणि अभिवादन करतो. या जगात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या त्रासाने, व्याधीने त्रस्त आहे. म्हणजे त्याला त्या गोष्टींपासून त्रास आहे. आपण असं म्हणू शकतो की मी तापाने त्रस्त आहे. मी सर्दीने त्रस्त आहे. ती डोकेदुखीने त्रस्त आहे. ती सर्दीने त्रस्त आहे. ते खोकल्याने त्रस्त आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बिनधास्तपणे मराठीतून बोलत असतो. पण हीच वाक्य जर आपल्याला इंग्रजीतून बोलण्याची वेळ आली, तर आपण अशी वाक्य इंग्रजीतून बोलू शकतो का? असे प्रश्नचिन्ह निर्माण होते. पण जोपर्यंत आपल्यासोबत चौवांस टीचिंग पॅटर्न आहे, तोपर्यंत जगातील प्रत्येक मराठीतील वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवून बिनधास्तपणे बोलू शकतात. फक्त आपल्याला दररोज 24 टीचिंग पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे. बघा, मी डोकेदुखीने त्रस्त आहे. हे पहिलं वाक्य आहे मराठीतलं. मी डोकेदुखीने त्रस्त आहे म्हणजे माझं डोकं नेहमी दुखत असतं असं त्याचा अर्थ आहे. मी डोकेदुखीने त्रस्त आहे. मग हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार? आता मी म्हणजे काय? आय, राइट? आय. त्याच्यानंतर त्रस्त आहे म्हणजे सफर फ्रॉम. कशाने? डोकेदुखीने म्हणजेच हेडेक. पुन्हा सांगतो. पहिलं वाक्य आहे मी डोकेदुखीने त्रस्त आहे. हे वाक्य मराठीचं आहे. मग आता हेच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमधून बोलायचं असेल तर आपण कसं बोलू शकतो? सुरुवातीला मराठी वाक्यामध्ये कोणता शब्द आहे? मी. त्याला इंग्रजीमध्ये आय म्हणतात. शेवटी जा त्रस्त म्हणजे सफर फ्रॉम. त्रस्त आहे म्हणजे सफर फ्रॉम. कशाने? डोकेदुखीने. म्हणून शेवटी शब्द लिहायचा हेडेक्स. तर बघा, आय सफर फ्रॉम हेडेक्स. दुसरं वाक्य आहे आम्ही भीतीने त्रस्त आहोत. आता आम्ही म्हणजे वी, त्रस्त आहोत म्हणजे सफर फ्रॉम आणि भीती म्हणजे फिअर. तर वी सफर फ्रॉम फिअर. आम्ही भीतीने त्रस्त आहोत. त्याच्यानंतर यू सफर फ्रॉम स्ट्रेस. तू किंवा तुम्ही तणावाने पीडित आहात. म्हणजे पीडित म्हणजे काय? त्रस्त आहात. कुणी कधी-कधी एखाद्या गोष्टीच्या, प्रसंगाचं, घटनेचं अतिताण घेत असतो. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात यू सफर फ्रॉम स्ट्रेस. त्याच्यानंतर दे सफर फ्रॉम पॉवर्टी. ते दारिद्र्याने पीडित आहेत. ते दारिद्र्याने त्रस्त आहेत. म्हणजे गरिबी खूप आहे त्यांची. दारिद्र्य म्हणजे काय? त्यांची गरिबी खूप आहे. ही सफर फ्रॉम्स अस्थमा. तो दम्याने त्रस्त आहे. काही-काही लोकांना दमा असतो. म्हणून ही सफर्स फ्रॉम अस्थमा. तो दम्याने त्रस्त आहे. शी सफर फ्रॉम अँक्झायटी. ती चिंतेने त्रस्त आहे. म्हणजे ती नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर चिंता करत असते. माय फ्रेंड सफर फ्रॉम कफ. माझा मित्र खोकल्याने त्रस्त आहे. राइट? माय फ्रेंड सफर फ्रॉम कफ. माझा मित्र खोकल्याने त्रस्त आहे. आता माझा मित्र म्हणजे इंग्लिशमध्ये माय फ्रेंड. त्रस्त आहे म्हणजे सफर्स फ्रॉम आणि खोकला म्हणजे कफ. माझा मित्र खोकल्याने त्रस्त आहे. द चाइल्ड सफर फ्रॉम फीवर. तो मुलगा तापामुळे त्रस्त आहे म्हणजे त्याला ताप येतो. राइट? आय सफर फ्रॉम कोल्ड. मी सर्दीने त्रस्त आहे. वी सफर फ्रॉम पोल्युशन. आम्ही प्रदूषणामुळे त्रस्त आहोत. मग ते ध्वनी प्रदूषण असू शकतं, ते जल प्रदूषण असू शकतं, ते वायू प्रदूषण असू शकतं.
कोणत्या ना कोणत्या प्रदूषणामुळे ते वी सफर फ्रॉम पोल्युशन, आम्ही प्रदूषणामुळे त्रस्त आहोत. म्हणजे या जगात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास आहे. मग त्या त्रासाला इंग्रजीमध्ये म्हणतात सफर फ्रॉम. काय म्हणतात? सफर फ्रॉम. पुन्हा तुम्हाला सराव करता यावा त्यासाठी अशाच प्रकारची आपल्या चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार वाक्य आहेत. दे सफर फ्रॉम हंगर. आता ते म्हणजे दे. पीडित आहेत म्हणजे त्रस्त आहेत त्याला म्हणतात सफर फ्रॉम. आणि भूक म्हणजे हंगर. दे सफर फ्रॉम हंगर. ही सफर्स फ्रॉम बॅकएक. त्याला कंबरदुखीचा त्रास आहे. कंबरदुखीला बॅकएक म्हणतात. शी सफर फ्रॉम थर्स्ट. ती तहानेने त्रस्त आहे. म्हणजे काय? तिला तहान लागलेली आहे. प्यायला पाणी द्यावं लागेल असं त्याचा अर्थ आहे. द पेशंट सफर फ्रॉम पेन. रुग्ण वेदनांनी त्रस्त आहे. म्हणजे त्या रुग्णाला खूप त्रास होत आहे असं त्याचा अर्थ. द पेशंट सफर्स फ्रॉम पेन. राईट. त्याच्यानंतर द एरिया सफर फ्रॉम ड्रॉट. तो परिसर दुष्काळामुळे त्रस्त आहे. तर दुष्काळ हा ओला पण असू शकतो. दुष्काळ हा सुका पण असू शकतो. राईट. आय सफर फ्रॉम गिल्ट. मला अपराधी भावनांचा त्रास आहे. आय सफर फ्रॉम गिल्ट. मला अपराधी भावनांचा त्रास आहे. म्हणजे मी काहीतरी अपराध केलेला आहे. मी काहीतरी गुन्हा केलेला आहे. मी काहीतरी चूक केली आहे. त्याचा मला त्रास होत आहे या अर्थाने. वी सफर फ्रॉम नॉईज. आम्हाला गोंगाटामुळे त्रास होत आहे. अति आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण त्याला गोंगाट म्हणतो आपण. यू सफर फ्रॉम लेझीनेस. तू किंवा तुम्ही आळसामुळे त्रस्त आहात. म्हणजे यू आर व्हेरी लेझी असा त्याचा अर्थ आहे. दे सफर फ्रॉम इनजस्टिस. ते अन्यायामुळे त्रस्त आहेत. म्हणजे त्यांच्यावर कोणीतरी अन्याय केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक, आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. आपल्या या चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार जगातील कोणतंही मराठीतील वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलणं किंवा ते मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये बनवणं आपल्या या चव्हाण टीचिंग पॅटर्नमुळे अतिशय सोपं झालेलं आहे. यामध्ये आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे की आपल्याला वाक्य पाठ करायची नाहीत. लक्षात घ्या. आपण वाक्य पाठ करायची नाहीत. आपण फक्त आपल्या चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार, फॉर्मॅटनुसार आपण अनेक वाक्य तयार करू शकतो. राईट. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून काही वाक्य आहेत बघा. शी सफर फ्रॉम लोनलीनेस. ती एकटेपणामुळे त्रस्त आहे. म्हणजे शी इज अलोन. ती एकटी आहे. द प्लांट सफर फ्रॉम डिसीज. ते रोप रोगामुळे त्रस्त आहे. म्हणजे त्या रोपावर रोग पडलेला आहे. रोगाचा प्रादुर्भाव आहे या अर्थाने. द सिस्टम सफर फ्रॉम डिफेक्ट. प्रणालीत दोषामुळे समस्या आहे. कधी कधी आपण लॅपटॉप चालवतो, कधी इंटरनेट चालवतो. तर ते इंटरनेट चालवत असताना, लॅपटॉप चालवत असताना किंवा कम्प्युटरवर काम करत असताना अचानक त्याच्यामध्ये काही डिफॉल्ट म्हणजे डिफेक्ट्स येतात आणि आपलं काम थांबतं या अर्थाने. आय सफर फ्रॉम जेट लॅग. मला जेट लॅगचा त्रास होतो. वी सफर फ्रॉम फ्लड्स. आम्ही पुरामुळे त्रस्त आहोत. म्हणजे आमच्या गावाच्या कडेला नदी असल्यामुळे त्या नदीला पूर येतो आणि त्या पुरामुळे आम्हाला त्रास होतो. यू सफर फ्रॉम कन्फ्युजन. तू किंवा तुम्ही गोंधळामुळे त्रस्त आहात. दे सफर फ्रॉम हंगर. ते भुकेने पीडित आहेत. म्हणजे ते भुकेने त्रस्त आहेत. त्यांना भूक लागलेली आहे. ही सफर फ्रॉम डिफिकल्टी. त्याला अडचणींचा त्रास आहे. तो अडचणींमुळे त्रस्त आहे. त्याला खूप अडचणी आहेत. शी सफर फ्रॉम फीवर. तिला तापामुळे त्रास होत आहे. तर एकूण जवळजवळ आपल्यासमोर मी 25 ते 30 वाक्य आपल्या चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार एक्सप्लेन करण्याचा आणि आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पॅटर्ननुसार आपण अशी अनेक वाक्य बोलू शकतात आणि लोकांना सांगू शकतात, मित्रांना सांगू शकतात, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दाखवू शकतात
की आपण कितीही सोपी आणि कितीही कठीण वाक्ये बिनधास्तपणे फक्त ओन्ली बिकॉज ऑफ चव्हाण टीचिंग पॅटर्नमुळे बोलू शकतो हे आपण सांगू शकतो. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तरच लाईक करा, अन्यथा काही अडचण नाही. कारण की द होल डिसिजन इज इन युअर हँड. म्हणजे व्हिडिओला लाईक करावं की नाही करावं हा निर्णय आपला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे थँक आभार. नाईस टू टॉक यू.